नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिप्रज्ञानगम्यं वंदे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं. आता पुढचा कथाभाग पाहत आहोत आपण. सृष्टी, सरस्वती आणि वैष्णवी या तिघींबद्दल आता माहिती दिलेली आहे. कथाभाग 19. वरील सृष्टी देवीची आणखीन ही एक कथा ऐकण्यासारखी आहे. परमेष्ठी रुद्रांकडून ज्या 3 शक्ती प्राप्त झाल्या त्यातील सर्वप्रथम श्वेतवर्णीय सृष्टी देवीचा उल्लेख महत्त्वाचा आहे. संपूर्ण अक्षराने युक्त असल्याने ही ती एकाक्षरा या नावाने ओळखली जाते. या देवीस कधी वागीशा, कधी सरस्वती, कधी विश्वेश्वरी तर कधी अमिताक्षरा या नावांनी देखील लोक जाणतात. काही ठिकाणी तिला ज्ञाननिधी अथवा विभावरी या नावाने देखील ओळखलेले आहे. अथवा असे समजावे की जितकी स्त्रीवाचक नामे आहेत ती सर्व तिचीच आहेत. विष्णूच्या अंशाची वैष्णवी देवी लाल वर्णाची आहे. तिचे डोळे मोठे मोठे आहेत. तिचे रूप अत्यंत मनोहर आहे. या 2 शक्ती आणि तिसरी रौद्र शक्ती ही सर्व रूपमयी देवी एकच आहेत, परंतु त्या 3 भेदांनी जाणल्या जातात. स्थावर जंगम हे सारे विश्व या सृष्टी देवीने ओतप्रोत भरलेले आहे. या सृष्टीचे महत्त्व जाणून पितामह ब्रह्मदेवांनी तिची उचित शब्दात स्तुती करताना म्हटलेले आहे. हे देवी, तू सत्य रूपा, सदा अचल राहणारी, सर्वांना आश्रय देणारी, अविनाशी, सर्वव्यापी, सर्वांना जन्म देणारी, अखिल प्राण्यांवर स्वामित्व गाजविणारी, सर्वज्ञ, सिद्धिबुद्धी रूपा आणि संपूर्ण सिद्धी देणारी आहेस. सुंदरी, तुझा जय असो. देवी, ओंकार हे तुझे स्वरूप आहे. त्यात तू सदा विराजमान होतेस. वेदांची उत्पत्ती ही तुझ्यापासूनच निर्माण झालेली आहे. मनोहर मुखाच्या देवी, देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस, पशु, विरुध म्हणजे वृक्षलता इत्यादीचा जन्म तुझ्याच कृपेने झाला आहे. तू विद्या, विद्येश्वरी, सिद्ध, सुरेश्वरी आहेस. यानंतर वैष्णवी देवीचे वर्णन केलेले आहे. ही तपस्या करण्यासाठी मंदराचलावर गेली होती. या देवीने कौमार्य व्रत धारण करून विशाल क्षेत्रात एकाएकी राहून कठोर तपस्येस प्रारंभ केला. तपस्या केल्यावर खूप काळाने देवीच्या मनाचा विक्षोभ झाला. तिच्यापासून अनेक कुमारिका उत्पन्न झाल्या. त्यांचे नेत्र अति सुंदर होते. त्यांचे केस काळे आणि कुरळे होते. त्यांचे ओठ बिंबफलाप्रमाणे लाल होते. बिंबफल म्हणजे उगवता सूर्य. त्या कन्यांच्या शरीरातून दिव्य प्रकाश पडत होता. अशा कोट्यावधी कन्या या वैष्णवी देवीपासून निर्माण झाल्या. त्या देवीने या कुमारीसाठी शेकडो नगरे आणि उत्तम मंदिरे निर्माण केली. त्या भवनात मण्यांचे जिने होते, अनेक जलाशय होते, छोटी छोटी उपवने होती. त्या मंदराचलावर असंख्य भवनात त्या कन्या निवास करू लागल्या. त्यातील काही मुख्य कन्यांची नावे अशी आहेत: विद्युतप्रभा, चंद्रकांती, सूर्यकांती, गंभीरा, चारुकेशी, सुजाता, मंजुकेशिनी, उर्वशी, शशिनी, शीलमंडिता, चारुकन्या, विशालाक्षी, धन्या, चंद्रप्रभा, स्वयंप्रभा, चारुमुखी, शिवदूती, विभावरी, जया, विजया, जयंती आणि अपरिजिता अशी यांची नावे आहेत. या देवींनी भगवती वैष्णवीच्या चरित्राचे स्थान ग्रहण केले. एवढ्यात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र तपोधन नारद एके दिवशी तेथे अचानक आले. त्यांना पाहून वैष्णवी देवी विद्युत प्रवेश म्हणाली, तू त्यांना हे आसन दे, पाय धुण्यासाठी, आचमन करण्यासाठी पाणी दे. वैष्णवी देवीने सांगितल्यावरून विद्युत प्रभेने मुनिवर नारदांना आसन, पाद्य आणि अर्ध्य प्रदान केले. त्यांनीही देवीस नमस्कार करून आसन ग्रहण केले. तेव्हा वैष्णवीने म्हटले, मुनिवर, आपण कोणत्या लोकातून आलात? आपलं काय काम आहे? कल्याणी, मी ब्रह्मलोकात गेलो होतो. तिथून इंद्रलोकी गेलो आणि नंतर कैलास पर्वतावर पोहोचलो. देवेश्वरी, त्यानंतर माझ्या मनात आपल्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली, म्हणून मी येथे आलो आहे. असे म्हणून नारद वैष्णवीकडे पाहू लागले. नारद आश्चर्याने चकित झाले. त्यांनी मनात विचार केला, अहो,
हिचं रूप तर इतकं मोठं विचित्र आहे, एवढी सुंदरता, धीरता, कांती अशी नवलाईची आहे, आणि इतकं असूनही हिची उपरती निष्कामता तर आश्चर्यदायिनी आहे. इतकं समजून नारदमुनी काहीसे खिन्न झाले. ते समजू लागले, देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, सिद्ध, राक्षस यांच्या स्त्रियांनाही हिच्या एवढी सुंदर कोणी नाही. विश्वातील कुणी ही स्त्रीस एवढी सुंदरता लाभलेली नाही. म्हणजे असं तिच्याकडे पाहून खिन्न म्हणजे कशाला, की ही एवढी सुंदर आहे पण ही कुणाला मिळालेली नाहीये, किंवा थोडक्यात कुणाची पत्नी नाहीये, तर ही कुमारी आहे असं वाटलेलं आहे त्यांना. इतकं समजून हे नारद तिथून उठले. त्यांनी वैष्णोदेवीस प्रणाम केला आणि आकाश मार्गाने ते समुद्रात स्थित असलेल्या महिषासुराच्या राजधानीस पोचले. त्याने ब्रह्मदेवाच्या वराने देवांच्या सर्व सेनांना पराभूत केले होते. सर्व लोकात भ्रमण करणाऱ्या नारद मुनींना पाहून महिषासुराने त्यांची भक्तिभावाने पूजा केली. नारद मुनी असुरास म्हणाले, असुरेंद्र, सावधान होऊन ऐक. या विश्वात रत्नासारखी एक कन्या प्रगट झाली आहे. तू तर वरदानाच्या विभावाने प्रभावाने आता चराचर जगतास वश करून घेतला आहे. दैत्या, मी ब्रह्मलोकाहून मंदराचलावर गेलो होतो. तिथे एक देवी शेकडो कन्यांनी घेरलेली पाहिली. त्यातील प्रधान देवी, देव, दैत्य, यक्ष यांच्यातही एवढ्या सुंदरतेच्या बाबतीमध्ये दुसरी कोणी नाही. या सुंदर देवीत सतीत्वाचा प्रभाव आहे. अशी कन्या समस्त ब्रह्मांडात दुसरी नाही. देव, गंधर्व, ऋषी, सिद्ध, चारण आणि अन्य दैत्याधिपतीही या कन्येची उपासना करतात, पण त्या कन्येत जिंकणारा असा कुणीच सामर्थ्यवान नाही. इतके सांगून नारद मुनी आकाश मार्गाने तेथून निघून गेले. आता आपण काय नारद मुनीला नेहमी लाव्या नारद किंवा अशी त्यांची थोडीशी हेटाळणी करतो, पण तसं नाही. जर आत्ताची न्यूज प्रकरणं बघितली ना, की ह्यानं आमकं म्हणलं आहे ना, तर तुमचं काय म्हणणं आहे, असं जे चालू असतं, तर ते नारदांपासून सुरुवात झाली असेल. पण नारदाच्या प्रत्येक गोष्टीला एक कार्यकारण भाव आहे. आता हा महिषासूर खूपच माजलेला होता आणि त्याचा वध करायचा होता, मग त्याला एक कारण पाहिजे ना. आता हा त्या देवीवरती जाईल, लढाई होईल आणि त्याचा शेवटी मरण आहे देवीच्या हातूनच. तर म्हणून नारदाने जाऊन ते सांगितलेलं आहे. आता याच कथेला जोडून पुढे चालू आहे महिषासूर आणि देवसूर यांच्यामधील संग्राम. भगवान वराहाने महिषासुराचे आख्यान पुढे चालू ठेवले. नारद मुनी निघून गेल्यावर महिषासुरास त्या कन्येचे ध्यान लागले. आता त्याला क्षणभरही चैन पडेनासे झाले. त्याने आपल्या मंत्रिमंडळास बोलावले. त्याचे 8 मंत्री होते. ते शूरवीर, नीतिमान, बहुश्रुत मंत्र्यांची नावे अशी आहेत. म्हणजे राक्षसाचे मंत्री शूरवीर होते पण नीतिमान होते. नुसते शूर होते असं नाही. त्यांची नावं कशी आहेत? प्रगस, विगस, शंकुकर्ण, विभावसू, विद्युन्माली, सुमाली, पर्जन्य आणि क्रूर हे त्याची नावं होती त्याच्या अष्टप्रधान मंडळाची. बघा, तेव्हा ती अष्टप्रधानाची हे होती. अष्टप्रधान म्हणजे 8 मंत्री होते. मग ते जमा झाले आपल्या राजाभोवती. म्हटले, काय झालं सांगा, आम्ही कोणतं सेवा कार्य करावं, आपण त्वरित आज्ञा द्यावी. नारदांनी एका कन्येची वार्ता मला दिली. त्या कन्येची प्राप्ती मला व्हावी म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलं आहे. मंत्र्यांनो, देवर्षी नारदांनी मला एका कन्येची हकीकत सांगितली आहे, पण देवांचा स्वामी इंद्राज जिंकल्याशिवाय त्या कन्येची प्राप्ती होणार नाही. आपण सर्वांनी विचार करावा आणि सुलभ रीतीने ती कशी प्राप्त होईल, देवांचा पराभव कसा करता येईल हे आपण मला सांगावं. त्यावर दैत्यवर प्रगस म्हणाला, आपण नारद मुनीकडून ज्या कन्येची माहिती मिळवली ती एक महान सती आहे. तिचं नाव वैष्णवी देवी आहे. ती सुंदर रूप धारण करणारी देवी पराशक्ती या नावाने ओळखली जाते. गुरुची पत्नी, राजाची राणी अथवा सामंत, मंत्री, सेनापती यांची स्त्री अपहत करण्याची इच्छा जो करतो त्याचं राज्य त्वरित नष्ट होतं. यानंतर या विषयासंबंधी विगसाने म्हटले, राजन, या देवीच्या संबंधाने प्रगसाने जे सांगितलं ते सारं सत्य आहे. जर सर्व लोकांचं एकमत झालं, बुद्धीनं समर्थन केलं, तरच त्या कन्येचं आपण हरण करावं. पण स्वच्छंदतापूर्वक त्या कन्येचं बलानं अपहरण वा अपकर्षण करणं कदापि ठीक नाही. म्हणजे मंत्री त्याला चांगला सल्ला देत आहेत आता, की हे करू नका बाबा असं. या कन्येचं मंत्रीवर जर आपणास माझं बोलणं आवडलं नसेल तर आपण सर्व मंत्री त्या देवीपाशी जाऊन तिची प्रार्थना करू. प्रथम सामनीती काम करू. म्हणजे साम नाम दाम दंड भेद आहे ना, शेवटी वाटल्यास दंडाचा आश्रय घेऊ. पहिलं साम बघू, दाम बघू,
एवढ्यावरही भागलं नाही तर मात्र अस्त्रांनी शस्त्रांनी सुसज्ज बनून आपण बलपूर्वक त्या देवांना पराजित करू. अशा चर्चेतून त्या देवीस प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नास महत्त्व आले. सर्व मंत्र्यांनी विगसाची प्रशंसा केली. त्या देवीला पाहण्यासाठी सर्व लक्षणयुक्त अशा विद्युतप्रभ नावाच्या दूतास पाठविण्यास आले. इकडे महिषासुराच्या मंत्र्यांची बैठक पुन्हा झाली. परस्परांचा विचार विनिमय झाला. त्या कन्येला त्वरित प्राप्त करण्यासाठी देवांवर आक्रमण करण्याचे ठरले. महिषासुराच्या सेनेत त्यावेळी 9 पद्य असुरांची संख्या होती. पद्य म्हणजे एक आकडा आहे, तो आपल्या ह्याच्यामधला अगदी शेवटचा आहे की लाखो करोडो, करोडोच्या पुढं खर्व निखर्व पद्य, त्यातला तो आकडा आहे. सेनापती विरूपाक्षास सैन्यासह युद्धास जाण्याची आज्ञा मिळाली. महिषासुरही हत्तीवर बसून स्वार होऊन मंदराचला पर्वतापाशी इच्छेनुसार रूप धारण करून ससैन्य पोचला. सहज शोधलं म्हणून आपल्या भारतीय संख्या किंवा भारतीय गणनेबद्दल सांगते. आपल्याला कोटीपर्यंत जास्तीत जास्त माहीत असतं. मग 10 कोटी, मग काय 100 कोटी आहे, मग 1 अब्ज, 1 अब्ज म्हणजे 100 कोटी. त्यानंतर खर्व आहे किंवा खर्ब आहे. त्याच्यानंतर पुढं आहे म्हणजे किती झाले ते पुढं, जेव्हा 1000 अब्ज होतील तेव्हा ते 1 खर्ब. त्यानंतर नील आहे, त्यानंतर पद्म आहे, त्यानंतर शंख आहे. आता या पद्म हा आपल्याकडे आता पुराणामध्ये शब्द आला म्हणून मी तुम्हाला त्याचा एक रेफरन्स दिला. या पद्मामध्ये एकावरती 14 शून्य आहेत आणि मग त्यानंतर शेवटचा शंख हा आकडा आपल्या भारतीय गणनेमध्ये येतो. महिषासूर मंदराचलापाशी पोचताच देवांच्या सेनेत खळबळ माजली. सर्व असुरांनी आपापली शस्त्रे आणि अस्त्रे यांची गर्जना केली. त्यांनी देवांवरती आक्रमण केले. तुंबल युद्ध सुरू झाले आणि अंगावर अगदी रोमांच व्हावे असा खणखणाट सगळ्या शस्त्रास्त्राचा सुरू झालेला आहे. अंजनासारखा काळा नीलकुक्षी, अंजन म्हणजे काजळच एक प्रकारचं, म्हणजे एवढं काळं, नीलकुक्षी, मेघवर्ण, बलाहक, उदराक्ष, ललाट लक्ष, सुभीम, भीमविक्रम आणि स्वरभानू या 8 दैत्यांनी मोर्चे बांधून वसूंना मारण्यास सुरुवात केली. ध्वांक्ष, ध्वस्तकर्ण, शंकुकर्ण, वज्राप्रमाणे कठोर अंगाचा, ज्योतिर्वीर्य, विद्युन्माली, रक्ताक्ष, भीमद्रष्ट, विद्युज्जिव्व म्हणजे विद्युसारखी जिव्हा, विद्युसारखं अंग, विद्युसारखं मुख, अतिकाय, महाकाय, दीर्घभाऊ आणि कृतकांत या 12 दैत्यांनी युद्धभूमीवर आदित्यांवर स्वारी केली. काल, कृतांत, रक्तदा, हरण, मृगहा, नल, यज्ञहा, ब्रह्महा, गोघ्न, स्त्रिघ्न, संवर्तक या 11 दैत्यांनी रुद्रांवर स्वारी केली. महिषासुरानेही देवांशी मोठ्या वेगाने युद्ध केले. असुर, राक्षस आणि देव यांच्यात घनघोर असे युद्ध सुरू झाले. असुरांनी देवाचे सैनिक मोठ्या प्रमाणावर नष्ट केले. देवांची सेना भग्न झाली. इंद्रादी प्रमुख देव युद्धभूमीवर टिकू शकले नाही, म्हणजे पळाले थोडक्यात सगळे देव. अनेक प्रकारची शस्त्रे, अस्त्रे, शूल, पट्टिश, मुद्गल इत्यादी आयुधांनी दानवांनी देवांना पराभूत केले आणि सर्व दानवांनी पीडित केलेले हे देव शेवटी उठले. युद्धभूमी सोडून ब्रह्मदेवाकडे पुढे त्यांनी प्रयाण केलेले आहे. आता त्याच्या पुढची कथा याला जोडूनच आहे, महिषासुराचा वध. देवासुरांच्या या संग्रामाचा आणखीन एक पुढला वृत्तांत भगवान वराहाने पृथ्वीस सांगितला. विद्युतप्रभ नावाचा दैत्य महिषासुरास प्रणाम करून दूताच्या रूपाने वैष्णवी देवीपाशी येऊन पोचला. ती शेकडो कुमारीसह बसली होती. कुठलाही शिष्टाचार न पाळता विद्युतप्रभ म्हणाला, देवी, फार पूर्वीची हकीकत आहे. सृष्टीच्या प्रारंभी सुपार्श्व नावाचा एक अत्यंत ज्ञानी ऋषी होता. त्याने या ऋषींची कथा सांगितली. या ऋषींचा जन्म सरस्वती नदीच्या तटावरील देशात झाला होता. म्हणजे आता हा दूत म्हणून गेला तर त्यानं देवीला काहीतरी एक दुसरी हकीकत सांगितली आहे की जी त्याच्याशी कनेक्टेड असावी. सुपार्श्व नावाचा एक ज्ञानी ऋषी होता. सिंधुद्वीप नावाचा एक प्रसिद्ध असा त्याचा मित्र त्याच्याप्रमाणे तेजस्वी आणि प्रतापी होता.
महिष्मती नावाच्या उत्तम पुरीत त्याने निराहार राहून अत्यंत कठीण अशी तपस्या केली. म्हणजे महिष्मती नावाची नगरी आपल्या पुराणापासून आहे, फक्त आत्ताच्या सिनेमामध्येच बाहुबलीमध्येच आलेली आहे असं नाही आहे. त्या उत्तम पुरीत त्याने निराहार राहून अत्यंत कठीण अशी तपश्चर्या केली. विप्रचित्ती नावाच्या दैत्याची महिष्मती याच नावाची एक कन्या मोठी सुंदर होती. एकदा ती आपल्या मैत्रिणीसह फिरत फिरत पर्वताच्या भूमीजवळ गेली. तेथे एक उपवन दिसले. त्या उपवनाचे स्वामी एक ऋषी होते. ते मौन व्रत धारण करून तपस्या करीत होते. त्या महात्म्याचा हा पवित्र आश्रम पाहून, मनोहर स्थान पाहून ती विप्रचिती कुमारी महिष्मती मनात विचार करू लागली की मी या तपस्व्यास भयभीत करून या आश्रमात का राहू नये, इथं आपल्या सख्यासह आनंदाने विहार करावा. कारण शेवटी ती काय होती, तर एका दैत्याची मुलगी होती, राक्षसाची. त्यामुळे तिच्या मनात असा नाही विचार आला की हा जो बसला इथं, ज्याचा आश्रम आहे, त्या तपोवनातल्या ह्या ऋषीला मी पाया पडावं, नमस्कार करावा, असा नाही आला. तर याला भयभीत करून ह्याचं हे बळकावायचं मी आश्रम, आणि मी ह्या आश्रमामध्ये राहायचं, असं हिच्या मनामध्ये आलं. असा विचार करून दानवकन्या महिष्मतीने आपल्या इच्छेने म्हशीचे रूप धारण केले. तिच्या शिरावर अत्यंत तीक्ष्ण शिंगे सुशोभित होती. ती राक्षसी आपल्या सख्यासह त्या सुपार्श ऋषीच्या आश्रमापाशी आली. सुंदर मुखाच्या त्या दैत्यकन्येने मैत्रिणीसह येऊन त्या ऋषींना दरडावण्यास प्रारंभ केला. प्रथम त्या ऋषींना तिची भीती वाटली, पण नंतर त्यांनी ज्ञाननेत्रांनी जाणले की ही सुंदर नेत्राची म्हैस नसून ही एक राक्षसी आहे. म्हणून मुनींनी क्रोधावश होऊन तिला शाप दिला. दुष्टे, तू म्हशीचा वेश धारण करून मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस, म्हणून आता 100 वर्ष तू म्हशीच्याच रूपामध्ये राहशील. ऋषींची ही वाणी ऐकून मात्र दानवकन्या महिष्मतीचा थरकाप झाला. ती त्यांच्या चरणावर पडून रडत म्हणाली, मुने, आपण कृपा करून या शापातून मला मुक्त करावं, समाप्त करावं. महिष्मतीची प्रार्थना दयाळू मुनींनी ऐकली व तिला आपल्या शापाचा अंत सांगताना ते म्हणाले, भद्रे, या म्हशीच्या रूपातच तुला एक उत्तम पुत्र प्राप्त होईल. त्यानंतर तू मुक्त होशील. माझं हे बोलणं असत्य होणार नाही. ऋषींचे हे बोलणे ऐकून महिष्मती नर्मदा नदीच्या तटावर गेली व तेथे तपस्वी सिंधुदीप तपस्या करत होते. आता त्याचा मित्र सिंधुदीप हे मगाशी आलं बघा पाठीमागं. हा जो आहे, ज्याची कथा चाललेली आहे, तर तो आहे सुपार्श्व, आणि त्याचा मित्र सिंधुदीप. हा कुठे करत होता, नर्मदेच्या काठावरती तप करत होता. तिथं ती गेलेली आहे. काही वेळापूर्वी एक द्वैतकन्या इंदुमती जलात नग्न होऊन स्नान करीत होती. तिचे रूप अत्यंत मनोहर होते. आता ती कोण होती, वरची गंधर्व कन्या होती. मग तिच्यासाठी रेत पडलं ते ह्या म्हशीने गवताबरोबर ती खाल्लेलं असणार आहे. तिथे एक दैत्याचीच कन्या होती, ती पण इंदुमती. तर ती जलात नग्न होऊन स्नान करत होती. तर ती दृष्टी पडतात मुनीचे रेत शिलाखंडावर स्खलित झाले. ते प्रवाहाबरोबर नर्मदेत आले. महिष्मतीची दृष्टी त्यावर पडली. ती आपल्या सखांना म्हणाली, मी हे स्वादिष्ट जल पिऊ इच्छिते. असे म्हणून तिने ते रेतयुक्त जल प्राशन केले. पुढे तिला गर्भ राहिला व समयानुसार तिला एक पुत्र झाला. तो मोठा पराक्रमी, प्रतापी, बुद्धिमान असून महिषासुर या नावाने तो प्रसिद्ध झाला. ही कथा त्याने वैष्णोदेवीला सांगितली. म्हणजे पहिलं महिषासुराच्या जन्माची कथा सांगितली. तो बिचारा बा ऋषींचं कसं असं, ते बाई बघितली की बघा, सिंधुदीप मोठी कठीण तपश्चर्या करत होता आणि त्या बाईला बघून त्याचं स्खलन झालं आहे. देवी, देवांच्या सैनिकाचा पराभव करणारा तोच महिष आज तुला हरण करण्यासाठी आला आहे. अनघे, या महान असुरानं युद्धभूमीवर देवसमुदायांनाही पराभूत केलेला आहे. आता तो त्रैलोक्यास जिंकून तुला समर्पण करील. तू त्याचा स्वीकार कर. मग तो सगळं त्रैलोक्य जिंकणार तुझ्या पायाशी तो देणार आहे, ठेवणार आहे. हे ऐकताच भगवती वैष्णवी मोठ्या मोठ्याने हसू लागले. त्यावेळी त्या दूताने देवीच्या उदरात चर आणि अचर सहित 3 लोकांना पाहिले. ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. देवीची एक प्रतिहारिणी द्वारपालिका, प्रतिहारिणी म्हणजे दूत, तिची मैत्रीण दूती, द्वारावर रक्षण करणारी जया नावाची होती. तिने भगवती वैष्णवीच्या हृदयातील रस सांगताना म्हटले, कन्याची प्राप्ती करण्याची इच्छा धारण करणाऱ्या महिषानं जसं तुला सांगितलं तसं तू इथं येऊन बोललास. पण प्रश्न असा आहे की या वैष्णोदेवीनं सदासाठी कौमार्य व्रत धारण केलं आहे. या देवीच्या अनुगामिनी कन्यांनाही कुमारिकाच आहेत.
यातील एकाही कुमारिकेची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. म्हणजे हे देवी पण आणि तिच्या आम्ही सगळ्या दासी पण, आम्ही सगळेच कुमारिकेचं व्रत आहे, तुम्हाला काय कोणी मिळणार नाही. मग भगवती वैष्णवी देवीस प्राप्त करण्याची गोष्ट तर दूरच. दूता तू इथून त्वरित परत जा. प्रतिहारिणीने असे म्हटल्यावर विद्युत प्रभतेतून निघून गेला. एवढ्यात परम तपस्वी नारद मुनी उच्च स्वराने विणेचा झंकार करीत आकाश मार्गाने तेथे आले. त्या मुनींनी अहो भाग्यम म्हणून त्या कुमारीस प्रणाम केला. देवीकडून पूजित होऊन, म्हणजे देवीनं त्यांचं पूजन केलं, ते देव पण ऋषी मुनींचं पूजन करायचे. नारद एक सुंदर आसनावर बसले, सर्व देवींना प्रणाम करून म्हणाले, देवी देव यांनी मोठ्या आदराने मला आपणाकडे पाठवलं आहे, कारण महिषासुरानं संग्रामात त्यांना पराभूत केलं आहे. देवी इतकंच नव्हे तर तो दैत्यराज तुलाच प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. हे वरानने देवी, देवांची ही वार्ता सांगण्यासाठीच मी तुझ्यापर्यंत आलो आहे. देवेश्वरी, आपण त्या दैत्याशी युद्ध करून त्याला मारून टाकावं. भगवती वैष्णवीस असे म्हणून नारद मुनी तेथून अंतर्धान पावले. तेव्हा देवींनी सर्व कन्यांना म्हटले, तुम्ही सर्वांनी शस्त्रास्त्रांनी सुसज्जित व्हावं. हे आताची नारी शक्ती जिंदाबाद असते ना सगळीकडं, तर ती आज नाही पूर्वंपार होती. तेव्हाही कुणी आबला नव्हती. आपल्या सगळ्या देव्यांच्या हातामध्ये तेव्हाही शस्त्र आहेत. तेव्हा त्या सर्व पराक्रमी कन्या देवीच्या आज्ञेने भयंकर आकार धारण करून ढाल, तलवार, धनुष्य आदी शस्त्रांनी सुसज्जित झाल्या. दैत्यांचा संहार युद्धात करण्यासाठी त्या तत्पर होत्या. एवढ्यात महिषासुराची सेना ही देवसेनेस सोडून इथे आली. स्वाभिमानी कन्या आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले. त्या कन्यांच्या प्रयत्नाने असुराची चतुरंगणी सेना क्षणाभरात पराभूत झाली. म्हणजे पुरुष देव सगळ्यांना त्यांनी पराभूत केलं. पण ह्या ज्या स्त्रिया आहेत सगळ्या कुमारी लढणाऱ्या, ह्यांनी मात्र काही मिनिटात ती सेना पराभूत केली. कित्येकांची शिरे कापून भूमीवर पडली. अनेकांच्या छातीतील रक्त क्रव्याद गणांनी पिऊन टाकलं. म्हणजे त्यांच्यात पण ते रक्तबीज वगैरे आहेत ना, त्यांच्या रक्तापासून अजून राक्षस व्हायचे, तर ते पिऊन टाकलं होतं देवीन तेव्हा हातामध्ये एक पात्र घेऊन. तसं यांनी मस्तकं कापली, त्यांच्या छाताडातून रक्त पिली. अनेक प्रधान दानवाची मस्तके कापली गेली. ते कबंद रूपात नृत्य करू लागले. म्हणजे काय, मुंडकं पडलं तरी धड पडलं नाही, आणि त्यात पण ते लढाई करायला सुरुवात करत आहेत, असं आहे ते. अशा रीतीने एका क्षणातच ते पापबुद्धीचे असुर युद्धभूमीवरून पळून गेले. इतर काही दैत्य पळत पळत महिषासुरापाशी गेले आणि त्याला सांगितले. निशाचराच्या त्या विशाल सेनेत मोठा हाहाकार माजला. त्यांची अशी व्याकुळता पाहून महिषासुराने सेनापतीस म्हटले, सेनापती, हे काय आहे माझ्यासमोर आणि माझ्या सेनेचा संहार? तेव्हा हत्तीच्या आकृतीचा यज्ञघ्नू हा एक त्यांचा प्रधान आहे ना, विरूपाक्ष, त्याने महिषासुराला काय म्हटले, स्वामीन, त्या कुमारिकेनीच आपल्या सैनिकांना चारही दिशांना पळून पण लावलं आहे आणि मारलेलं पण आहे. तेव्हा महिषासूर हातात गदा धारण करून देवांच्या सैन्यावर धावून गेला. तेथे देव गंधर्व यांनी पूजित अशी वैष्णवी देवी होती. आता ती देवांचं नेतृत्व करायला गेलेली आहे. तो दैत्य येत आहे असे पाहून वैष्णवीने आपल्या 20 भुजा सज्ज केल्या. त्या 20 हातात क्रमशः धनुष्य, ढाल, तलवार, शक्ती, बाण, परशु, पानपात्र, अक्षमाला, वज्र, शंख, त्रिशूळ, गदा, मुसळ, चक्र, बर्ची, दंड, पाश, ध्वज, घंटा, अक्षमाला, कमल अशी सर्व आयुधे धारण केली होती. त्या देवीने कवचही धारण केले होते. ती सिंहावरती स्वार झाली. तिने देवादिकांना प्रलयंकर भगवान रुद्राचे स्मरण केले. मग तिनं कुणाचं सहाय्य घेतलं? आता शंकराचं सहाय्य मागितलं आहे. स्मरण करतात साक्षात रुद्र तेथे आले. त्यांना प्रणाम करून देवीने म्हटले, देवेश्वर, मी सर्व दैत्यांवरती विजय प्राप्त करू इच्छिते. असं तिने कुणाला? भगवान शंकरांना आवाहन केलं आहे आणि सांगितलं की मी सर्वांवरती आता विजय प्राप्त करू इच्छिते, तर तुम्ही आता सहाय्य करा, किंवा इथं उभं राहून फक्त मी कसं काय करते एवढं गंमत पारणं क्रीडा पहा. तर सनातन प्रभू, आपण केवळ इथे उपस्थित राहून ही रणक्रीडा पाहावी. असे म्हणून भगवती परमेश्वरीने सर्व असुर सेनेचा संहार केला व ती महिषावर धावून गेली. महिषही तिच्यावर जोराने तुटून पडला. तो दानवराज कधी लढत होता, कधी पळून जात होता, कधी आकाशात, कधी पृथ्वीवर, असं त्याचं चालू होतं.
त्या दानवाचे आणि देवीचे युद्ध 10,000 वर्षापर्यंत चालले. तेव्हा ते सर्व दैत्य पळून ब्रह्मांडात निघून गेले. तर देवीने शतशृंग पर्वतावर त्या दानवश्रेष्ठास पायाने दाबून शूलाने मारून टाकले. आता शतशृंग पर्वत जो आहे त्याची माहिती अशी आहे की हा हिमालयाचा पुत्र मानला जातो. म्हणजे हिमालयातच ही सगळी लढाईची घटना घडली आहे. आणि ज्या वनामध्ये पांडवांचा जन्म झाला ते पण तेथेच आहे. आणि येथेच वैष्णोदेवीची सिद्धी देते. म्हणजे आता जे आपण वैष्णोदेवी म्हणून जातो तो जो हिमालयातला भाग आहे त्याच पर्वतावर तिने त्याला पायाने दाबून दाबून मारून टाकलेला आहे. आणि तलवारीने त्याचे मस्तक कापून ते धडा वेगळे केले. महिषासुराचा जीव शरीरातून बाहेर पडल्यावर तो देवीच्या शस्त्रनिपाताने स्वर्गात गेला. त्या अजय असुरास पराभव पाहून ब्रह्मदेवासहित सर्व देव आनंदित होऊन देवीची स्तुती करू लागले. आधी चकित झाले, आम्ही हारलो आणि हिने ह्याला मारलं. पण त्यांना माहीत होतं हिच्या हातूनच तो मरणार आहे. आणि मग ते तिची स्तुती करू लागले. मान ऐश्वर्याने सुप्रसन्न देवी गंभीरा, भीमदर्शना, जयस्ता, स्थिती सिद्धांता, त्रिनेत्रा, विश्वतोमुखी, जया, जाप्या, महिषासुरमर्दिनी, सर्वगा, सर्वा, देवेशी, विश्वरूपिणी, वैष्णवी, वितशोका, ध्रुवा, पद्मपत्र शुभेक्षणा, पदम पत्र शुभेक्षणा, शुद्ध सत्व व्रतस्था, चंडरूपा, विभावरी, सिद्धी रुद्धी शुद्धी प्रदा विद्या, अविद्या, अमृता, शिवा, शांकरी, वैष्णवी, ब्राह्मी, सर्व देव नमस्कृता, घंटा हस्ता, त्रिशूलास्त्रा, उग्ररूपा, विरूपाक्षी, महामाया, अमृतस्त्रवा अशा विशिष्ट नावांनी आम्ही तुझी उपासना करतो आहोत. तर तुला आमचा निरंतर असा नमस्कार असो. तू सर्व प्राण्यांची हितचिंतक आहेस. अखिल प्राणी तुझीच रूप आहेत. विद्या, पुराण, शिल्पशास्त्र यांची जननी तूच आहेस. सर्व जग तुझ्यावर अवलंबून आहे. अंबिके, सर्व वेदांचं रहस्य आणि सर्व देवधारी यांना तूच केवळ शरण्य आहेस. म्हणजे तुला शरण सगळे जातात. तू शरण्य रूप आहेस. म्हणजे ज्याला शरण जावं अशी व्यक्ती. शुभे, तुला सामान्य जनता विद्या आणि अविद्या या नावाने ओळखते. परमेश्वरी, तू विरूपाक्षी, शांती, क्षोभितांजला, अमला या नावानेही विख्यात आहेस. महादेवी, आम्ही तुला वारंवार नमस्कार करीत असो. भगवती परमेश्वरी, रणसंकटात जो तुला शरण येतो त्या भक्ताचं काहीच अशुभ होत नाही. देवी, सिंह आणि व्याघ्राचं भय, चोर भय, राजभय, अन्य चोर भय उपस्थित झाल्यावर जो मनुष्य सावध, अन्य घोर भय म्हणजे कुठलंही काही संकट पडलं घोर आणि तर ती देवी जो मनुष्य तुला शरण जातो त्याचं तू रक्षण करते. उपस्थित झाल्यावर जो मनुष्य सावधान होऊन या स्तोत्राचा पाठ करील तो या सर्व संकटातून मुक्त होईल. आनंदपूर्वक सुखाने आपले जीवन तो जगू लागेल. सर्व देवांनी अशा प्रकारे स्तुती केल्यावर भगवती वैष्णवीने म्हटले, देवगण हो, आपण एखादा उत्तम वर मागावा. तेव्हा देव म्हणाले, पुण्यस्वरूपिणी देवी, तुझ्या या स्तोत्राचा जो कोणी पुरुष पाठ करील त्याच्या सर्व कामना पूर्ण करण्याची कृपा कर. त्यानंतर त्या सर्व देवमयी देवीने त्या देवांना एवम मस्तू म्हणून ती स्वतः तेथेच विराजमान झाली. देवीच्या या स्वरूपाचे ज्ञान जो कोणी करून घेतील ते शोक दुःखादी दोषापासून मुक्त होऊन भक्तीच्या अनामय पदास प्राप्त करून घेतील. इथे ही कथा संपलेली आहे आणि हा कथाभाग देखील संपलेला आहे. श्रीरस्तु श्रीरस्तु.